हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। विधानसभा निवडणुकीमध्ये संघाने केलेल्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक, विरोधकांना घवघवीत यश मिळण्यात संघाच्या कामाचा मोठा वाटा। कालच्या बैठकीमध्ये पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य, मला वाटत नाही की पवार महायुतीमध्ये येतील, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची इच्छा। धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। संघाच्या कार्यकर्त्यांचं बूथ मॅनेजमेंट कौतुकास्पद, प्रत्येक बूथवर संघानं केलेल्या कामाचा त्यांना फायदा झाला। अनेक बूथवर गैरप्रकार झालेलेही आम्ही समोर आणले। संजय राऊतांची प्रतिक्रिया। कोणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं, पहिल्या रांगेमध्ये बसलेले अनेक जण तिकडे हार गुच्छ देऊन आले। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या, शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात, गणेश नाईक यांचं वक्तव्य। दिल्लीमध्ये घडलं तसं बीएमसी निवडणुकीमध्ये होऊ शकतं, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील। मुंबई पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांकडून संकेत। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आप जिंकेल असा मला विश्वास, काँग्रेस आणि आपची युती झाली असती तर बरं झालं असतं, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। काँग्रेस आप एकत्र लढल्यास आनंद झाला असता, दिल्लीमध्ये कुणाला पाठिंबा द्यायचा चर्चा सुरू, केजरीवालांसह सहकारी आमच्या संपर्कात जास्त, संजय राऊतांची माहिती। बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग, बीड जिल्हा रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पोलीस कोठडीतच उपचार सुरू। विधान परिषदेमधील 12 आमदारांच्या नियुक्तीच्या घोळावर मुंबई हायकोर्ट आज निकाल देणार। आमदारांच्या नियुक्त्या रखडल्यानंतर ठाकरे गटाची याचिका, तत्कालीन राज्यपाल कोश्यारी, शिंदे सरकारच्या निर्णयावर आक्षेप।